ओम दुर्गा ओम शक्ती। तर रेणुका माता माझ्यावर तर खूपच प्रसन्न आहे आणि रेणुका मातेची मी भक्तच आहे। तर हे आपल्याला दुर्गा देवीचा आता हे गट बसलेला होता 22 तारखेपासून तर आतापर्यंत 2 तारखेपर्यंत आज विसर्जन करायचं आहे। तर हे आता दशमीच्या दिवशी अंबानी गेसी मोलंगनी हो सिंहारूढ करुणी दारुणी अस्त्रे तवा घेऊनी हो शुभ निशुभादि राक्षसा किती मारसिरणी हो विप्र रामदासा आश्रय दिदला निज चरणी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो। तर ती सिंहावर बसून शुभ निशुभादि राक्षसाला दोन्ही बी मारून टाकलेला आहे आज तिने। आणि असं रावण पण जाळतात कुणी कुणी। तर देवीचा असं हे आहे आणि आम्ही गेरुनी देवी काढतो। देवीच्या एका बाजूला उजव्या इकडे हे डाव्या बाजूला सूर्य असतंय आणि उजव्या बाजूला हे चंद्र असते आणि ही देवी असं मी जय जगदंब म्हणून इथं लिहिलेलं आहे, जय असं लिहिलेलं आहे आणि इथे जगदंब म्हणून लिहिलेलं आहे आणि इथं सूर्य काढलेला आहे मी। तर गिरूनीच काढायची असते, आमच्या घरी मान असते गिरूचाच देवीचा। तर हे घट एवढं छान धान आलेलं आहे। कुणी कुणी मंडपीला धान चिटकावं असं म्हणतात तर चांगलं शुभ असते म्हणून। तर मंडपीला ह्या वर्षी चिटकलेलं आहे धान्य हे आणि हे पण चिटकलं होतं आणि आता हे 2 दिवसापासून असं खेळत आहे चांगलं। तर आता देवी तर गेलेली आहे आणि महिषासूर मर्दिनी आहे तिचं रूप आजचं देवीचं। तर हे असं एवढं धान्य दिलेलं आहे आपल्याला। हे सगळं देवीने 9 धान्य टाकले होते मी हे सगळं आणि पहिल्याच दिवशी माहोरला गेले होते 4:30लाच घट ते बांधून सगळं शुभ मुहूर्तावर आणि पहिल्याच दिवशी माता रेणुकेचं मी दर्शन मनाभावाने पूर्ण करून आलेली आहे। आणि माता ही माझ्या रेणुका मातेचं पहिल्या दिवशी पहिल्याच माळीला जातात ते आणि तिथून ते दिवट्या ते घेऊन येतात सगळेजण। खूप छान असते पहिल्या दिवशीचं दृश्य, कन्यापूजन असते तिथं, रांगोळी ते टाकतात सगळे देवीला सगळं हे करून त्यांचं सनई ते वाजून सगळं देवीचं स्वागत करतात, घट मांडतात वरी माहोरगडावर। खूप छान असते दृश्य बघण्यासारखं। तर देवी मला ऑटोमॅटिक तिकडे घेऊन जाते, मला तिकडे वळून तिकडेच जात असते मी दरवर्षी माहोरला। घट मांडल्यावर पहिल्या दिवशी तसं करत असते मी पहिली माळ टाकून। आणि मग आता हे मी देवाची पूजा पण केलेली आहे काल पण आज पण। तर देवाला आज मी सोनं पण दिलेलं आहे। हे इकडे असं सोनं दिलेलं आहे, एवढं मी सगळं घटाचं सोनं वाहतात हे। सोनं तुळजापूर देवीचा घट आहे माझा। हे तिथलंच नारळ आणलेलं आहे देवीचं आणि तुळजापुरामध्ये मी दर्शनाला गेले होते। तर तिथं शिवाजी महाराजाला तलवार दिलेली तिथं पण दृश्य बघितलेलं आहे। 2 वेळेसच झाले देवी मातेचं तुळजापूरच्या देवीचं मला दर्शन। आणि रेणुका मातेचं दरवर्षीच जाते मी पहिल्या माळीला आणि ही देवी तर आपल्याला प्रसन्नच आहे। मला रेणुका मातेचाच आशीर्वाद आहे पाठीमागे आणि सगळ्याच 9 देवा पण सगळ्या आपल्याला आशीर्वाद द्यावं आता 9 दुर्गा आपल्या। आणि ही मातीमध्ये मी एवढं सोनंच उगवलेलं आहे, हे सोनंच आहे आपलं हिरवं। खरं तर मातीतच सोनं असते, मातीचं सोनं करत असते शेतकरी भरभरून। शेतकऱ्याला पण अशीच लक्ष्मी देव सगळ्याला। आता तर दीपावळीला लक्ष्मी माताची येणार आहे आता दुर्गा देवीच्या नंतर। तर आणखीन मी तुम्हाला एक सांगायचं म्हणजे 108 वेळेस एक मंत्र म्हणायचा आपण, तर आपल्याला खूप शक्ती येत असते बायकांना कामामध्ये सगळ्यामध्येच आपल्याला। तर एक असं इथं मठामध्ये आमचे श्री रामानुचार्य आहेत गुरुजी, त्यांनी सांगितलेलं आहे, खूप मोठे गुरुजी आहेत ते। त्यांनी सांगितलं की जय जगदंब असं मी लिहिलेलं आहे ना हे फोटोमध्ये, तर तसंच 3 वेळेस म्हणायचं आहे आपल्याला। ओम जगदंब श्री जगदंब जय जगदंब। आणखीन एकदा सांगते तुम्हाला, ओम जगदंब श्री जगदंब जय जगदंब असा रोजचा आपला 108 वेळेस जर मंत्र म्हणला ना आपण, स्वयंपाक करताना घरात कुठं पण फिरताना आपण खाली रिकामी जर बसलं तर म्हणलं तर आपल्याला खूप शक्ती येते। तर शिवाजी महाराज पण आपले जगदंब सारखे म्हणायचे, त्यांना तेवढ्या लढाईमध्ये देवीने साथ दिलेली आहे आणि त्यांना तलवार पण दिलेली आहे अष्टमीच्या पूजेच्या दिवशी। तर जय जगदंब कधी पण शिवाजी महाराज तेवढे लढाईमध्ये जिंकलेले आहेत। तर देवीची शक्ती आपल्यावर राहो आणि हे व्हिडिओ
एवढंच काढायचं होतं मला. आम्ही दाखवित नाही जास्त घटाचं, पण तुम्हाला दाखवायचं होतं की हे देवीची एवढी शक्ती असते. आणि माझं तर देवीचं असं पुरं ह्याला मंडपीला धान चिटकलेलंच आहे आणि हे चिटकून इकडे खेळत आहे धान सगळं. आणि खूप देवी चमत्कार दाखवत असते. आपली दिव्याकडं पण तिचे धान्य बघत असते. दिवे अखंड ज्योत असते आपली चांगली देवीची. आणि आज रावण पण जाळतात आमच्या इकडे. रावण जाळलेलं आहे. हे सगळं सोनं देवापाशी आम्ही टाकलेलं आहे, घटाचं सोनं सगळं हे एवढं. आता हे सगळं पूजा ते करून झालेली आहे. आमची ही बागेश्वरीची पूजा पण असते ही सगळी ह्याच्यामध्ये, आम्ही सोनाराची असल्यामुळं. तर हे वटी पण भरून घेतलेली आहे देवीची मी सगळं. आता हे देवीचं सगळं करून घेतलेली मी. देवी माता दुसऱ्या वर्षी आपल्यावर प्रसन्न राहो आणि अशीच यावं, आपल्याला शक्ती द्यावं. आणि 108 वेळेस हे मंत्र सगळेजणच म्हणायचं आहे आपल्याला. जे गुरुनी सांगितलेलं ते केलेलंच आपल्याला गुरुच मार्ग देत असतो. जय जगदंब असं म्हणायचं कधी पण, तर आपल्याला कधीच भीती राहत नाही. आणि आपण जर कुठं बाहेर जर गेलं तर आपल्याला भीती जर वाटू लागली कशाची, तर ओम दुर्गा ओम शक्ती असा हे जप करायचा. आपण प्रवासामध्ये जरी गेला तर आपल्याला देवी शक्ती देते सगळी. आणि ओममध्ये खूप शक्ती आहे. ओम तर एक आपल्या सृष्टीचा निर्माण करणाराच आहे. त्यामुळे मी बागेश्वरीवर पण ओम काढत असते. आणि इथं श्री काढलेलं होतं इथं आम्ही. आणि स्वास्तिक पण काढते. असं स्वास्तिक तर आपलं महत्त्वाचंच आहे. आणि असं स्वास्तिक काढलेलं शुभ असते हे स्वास्तिक मी काढलेलं. तर मी हे सगळं सांगायले म्हणजे आपल्याला दुसऱ्या वर्षी अशीच शक्ती यावं करण्यासाठी सगळं हे देवाचं. आणि आपलं हे सगळं देवाचं चांगलं व्हावं. आपल्याला सगळ्या भारत देशाला मातेनं रक्षण